नमस्कार, मी गोविंद साळुंके। आता सध्याला आहे मी जय मल्हार चौक करावे गाव या ठिकाणी पॉम बीच मार्ग। इथून काही 2-1 किलोमीटरवर महानगरपालिका मुख्यालय आहे, परंतु या ठिकाणी शौचालय आहे, ई टॉयलेट काही वर्षापूर्वीपासून बनवत आहेत। काही ठिकाणी देखभाल देखील होत आहे, परंतु या ठिकाणी शौचालयाची ई टॉयलेटची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झालेली आहे। करोड रुपये खर्च महानगरपालिका करते स्वच्छ संरक्षण, पण असं काही नाही। माझा शहर माझा स्वच्छ, पण असं काही नाही। आपण बघू शकता काय दुरावस्था आहे। ना शौचालयामध्ये पाणी मारलं जातं, ना पाणी आहे, ना काय आहे, काय नाही। मग एवढा महानगरपालिका पैसा खर्च करते तरी कशाला, हा प्रश्न सामान्य नागरिकांना होतो। हा पॉम बीच मार्ग आहे, जर कोणाला इमर्जन्सी आली तर ते जाणार कुठे, बाहेर। परंतु नवी मुंबई महानगरपालिका करोडो लाखो रुपये खर्च करून काही अर्थ नाही आहे, असं चित्र दिसत आहे। आपण मी ई टॉयलेटची दुरवस्था दाखवलेली आहे, पूर्णपणे खराब आहे। त्याचा पाठचाही भाग आपण बघू शकतो, हे बघा पाठचा भाग। काय एवढा करोड रुपये खर्च केले जात आहे। जर एखादा पेशंट असेल, रुग्ण, त्यांना जर इमर्जन्सी आली तर ते जाणार कुठे, हा प्रश्न आहे। आणि हा शौचालय आहे। आता मी पुन्हा दाखवतो, जय मल्हार चौक करावे गाव पॉम बीच मार्ग या ठिकाणी आहे। या शौचालय ई टॉयलेटची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झालेली आहे। ना याची साफसफाई नाही, ना काही नाही, कारण आम्ही आळे किडे सगळे याच्यामध्ये जमा झालेले आहे। हे जर चित्र, हा जो व्हिडिओ महानगरपालिका बघत असेल तर त्यांनी त्वरित याची दुरुस्ती करावी अशी नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।